नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे अभ्यास हाच मंत्र या यूट्यूब चॅनलवरती। तर बघा, गुड न्यूज आहे। शिक्षक भरतीची टेट 3 ही लवकरच परीक्षा मार्फत घेण्यात येणार आहे। त्यासाठी नोटिफिकेशन बघा, तर इथं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे इथे बघा, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा 2025च्या नियोजन लवकरच परिषदेमार्फत करण्यात येत आहे। तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेचा म्हणजेच काय केलं पाहिजे की ही वेबसाईट जी आहे त्याच्यावरती सांगण्यात आलेले आहे की लवकरच काय होणार आहे की 2025ची टेटचे नियोजन हे आखलं जाणार आहे। तर बघा, काल रात्रीपर्यंत उशिरापर्यंत या बाबतीत म्हणजे निर्देश देण्यात आले होते। तर बघू आपण काय आहे। तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 1 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा 2025 म्हणजेच टेट 2025चे आयोजन होणार आहे। बघा, लवकरच अभ्यासाला सुरुवात करा। तर बघा, महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांच्यामध्ये पवित्र व संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच काय तर TAIT 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन मे जून 2025मध्ये करण्याचे नियोजन आहे। तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे। परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या म्हणजेच की www.mscepune.in या संकेतस्थळावरती यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल। तेव्हा इच्छुक उमेदवारांनी वेळोवेळी सदर संकेतस्थळावरती भेट द्यायची आहे। तर आज आलेली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत हे जे आहे तर आज प्रसिद्ध झालेले हे निवेदन आहे, आज कळविण्यात आलेले। त्यासाठी बघा, टेट सेकंड झालेली आहे। आता टेट सेकंडसाठी सेकंडचा जो सेकंड टप्पा आहे TIT, आता सेकंड भरती दुसरा टप्पा देखील होत आहे। मग दुसरा टप्पाचे जे मार्क आहेत ते आता टेट 3चं आयोजन केल्यानंतर दुसऱ्या टेट सेकंडचे मार्क आहेत हे मार्क याला ग्राह्य धरले जाणार नाहीत। हे मार्क तुमचे इथंच संपुष्टात येणार आहेत। त्यामुळे बघा की ज्यांचे मार्क कमी आहेत त्यांनी टेट 3च्या अभ्यासाला लागा, जेणेकरून जिल्हा परिषदेच्या जागा बघा, आता सेकंड टप्प्यामध्ये झेडपीच्या जागा ह्या कमी प्रमाणात आहेत म्हणतात, तर काही जण नगण्यच आहेत म्हणतात। मग जिल्हा परिषदेच्या जागा ह्या कमी आहेत पण खाजगी संस्थांच्या जागा ह्या जास्त आहेत। मग टेट सेकंड जो दुसरा टप्पा आहे टेट सेकंडसाठी, तर आतापर्यंत या जाहिराती आपण जर बघायचं झाले तर जाहिराती या आतापर्यंत ज्या जाहिराती आहेत तर त्या 10,940 पर्यंत या खाजगी म्हणजे खाजगी शिक्षण संस्थांच्या ज्या जाहिराती आहेत तर 2,000 पर्यंत व्यवस्थापनाच्या या जाहिराती आलेल्या आहेत। तर यामध्ये झेडपीच्या जागा या नाही म्हटलं तरी चालेल, झेडपीच्या जागा या नगण्य किंवा नाहीच आलेल्या आहेत, कारण की आता म्हणजे आंतरजिल्हा बदली वगैरे चालू आहे किंवा जे आपण म्हटलं जाते की अतिरिक्त शिक्षकांचं जे समायोजन आहे त्याच्यामुळे देखील काय झालेलं आहे की एका शाळेवरती जर 2 शिक्षक आहेत तर ते 2 शिक्षक असल्यामुळे तिथला एक शिक्षक जो आहे तो तिथं अतिरिक्त ठरला जाणार आहे। मग यामुळे देखील काय होणार आहे की झेडपीच्या जागा या खूप कमी म्हणजेच नगण्यच आहे जिल्हा परिषदेच्या जागा। त्यामुळे टेट सेकंडमध्ये देखील खाजगी शैक्षणिक संस्थांच्या ज्या जागा आहेत त्याचप्रमाणे नपा मनपाच्या असतील थोड्याफार जागा, पण म्हणजेच खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जागा या जास्त प्रमाणात पाहायला आपल्याला मिळणार। त्याचप्रमाणे तुम्हाला देखील माहिती आहे की जाहिरात जी आहे सेकंड टप्प्यासाठी, तर या जाहिरातींच्यासाठी 31/3/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे बघू, अजून जाहिराती या 10,000 प्लस या जाहिराती आहेत, अजून याच्यामध्ये वाढ होण्याच्या चान्सेस आहेत। त्याचप्रमाणे 20 तारीख ही स्वप्रमाणपत्रासाठी 20 मार्च स्वप्रमाणपत्रासाठी शेवटची दिली होती, पण काही मुलांनी अशी म्हणजे रिक्वेस्ट केल्यामुळे काय केले आहे की स्वप्रमाणपत्रासाठी तर फक्त आज 21 तारीख आजची जी तारीख आहे तर ती दिलेली आहे, पण त्याच्यामध्ये देखील तुम्हाला अनसर्टिफाय करता येणार नाही।
तर फक्त काय करता येणार आहे, तर ज्यांनी ओपन केलेलं आहे त्यांनी फॉर्म भरून तिथं सबमिट करायचं आहे. आणि सेल्फ सर्टिफाईड ज्यावेळी आपण फॉर्म पूर्ण भरतो आणि त्याच्यावरती सेल्फ सर्टिफाईड म्हणून चिन्ह येते, तर ते आल्यानंतरच आपण म्हणजे ते झाल्याशिवाय तुमचं तिथं फॉर्म सबमिट नाही आहे हे समजलं गेलं पाहिजे. काही जणांनी काय केले होते की पहिल्या वेळी चुका केल्या होत्या. फॉर्म म्हणजे नेट कॅफेमध्ये जाऊन ओपन करायला सांगितले. काही चुकांच्यामुळे काय झालं की त्यांना मार्क चांगले असून देखील त्यांनी काय झाले की जिल्हा परिषदेला जॉईन झाले असते. मग त्याच्यामुळे त्यांनी आता 121, 130, 132, 119 असे जे मार्क आहेत पण झेडपीपासून त्यांनी वंचित, कारण की छोट्या मोठ्या कारणांमुळे त्यांनी आता राहिलेले आहेत. मग काय झालं की सेकंड टप्प्यामध्ये जागा येणार होत्या, पण आता चान्स म्हटलं जात आहे की सेकंड टप्प्यामध्ये झेडपीच्या जागा या नगण्यच आहेत, नाही म्हटलं तरी चालेल. मग अशा काही चुकांच्यामुळे आपण या भरतीतनं राहू शकतो. जेणेकरून काय होतं की फर्स्ट फेजमध्ये ते लागून गेले असते, पण आता काही त्यांच्या ज्या चुका केल्या त्यांनी त्याच्यामुळे आता त्यांना काय होणार आहे की सेकंड टप्प्यामध्ये पण झेडपीच्या जागा या येणार नसल्यामुळे काय होणार आहे की फक्त खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जाहिराती या येणार आहे. त्यामुळे काय होणार आहे की त्यांचा इथं म्हणजे नंबर किंवा चान्स हुकला जाणार आहे. त्याचप्रमाणे हे जे मार्क आहेत आता टेट 2चे जे मार्क आहेत ते तुम्हाला टेट 3मध्ये नाही, आता संपुष्टात येणार आहेत मार्क, कारण की टेट 3ची आता बघा टेट 3चं नियोजन केलं जात आहे. मग टेट 3 देखील नियोजन केलं जात आहे, पण असं नाही की टेट 3 होणार आहे म्हणजे लगेच. आता त्याला देखील 1 वर्षाचा कालावधीच लागेल, कारण की कसं आहे की संच मान्यता होणार आहे, मग नंतर त्या पोर्टलवर जाहिराती अपलोड होणार आहे, त्याच्यासाठी देखील एक ते दीड वर्षाचा कालावधी अशाच प्रकारे लोटला जाणार आहे शिक्षक भरती. त्यासाठीच काय केलं पाहिजे की जाहिरात ही आधी आली पाहिजे अशी आपण मागणी करत आलेलो आहे, पण प्रशासन काय करत आहे की तशा प्रकारचं त्यांनी कोणतीच पावलं उचलत नाही आहेत. त्याचप्रमाणे बघा तर काही जे रुजू झालेले आहेत शिक्षक, तर ते शिक्षण सेवक रद्द करण्यासाठी किंवा कालावधी कमी करण्यासाठी देखील काय केलं जातं की त्यांच्याकडून आंदोलन हे केलं जात आहे. तर शिक्षण सेवक जो कालावधी आहे तर तो रद्द किंवा कमी आता बघू काय होईल, पण कसं आहे की जे ऑलरेडी रुजू आहेत तर त्यांच्यासाठी ते असं वाटत नाही की रुजू म्हणजे त्यांच्यासाठी ते लागू होईल, कारण की काय असते की ज्यावेळी त्यांनी जॉईनिंग लेटर घेतो आपण ज्यावेळी, तर त्यावेळी ते लिहूनच असते, त्यावेळी ते 3 वर्षाचा कालावधी झाल्यानंतरच तुमचं म्हणजे 3 वर्षाचा जो कालावधी असतो शिक्षण सेवक म्हणून, तर तो कालावधी तिथं ग्राह्य धरूनच जॉईनिंग दिलं जातं. त्यामुळे ते आता त्यांचा 1 वर्षाचा कालावधी हा झालेला असतो. त्यामुळे काय होतं की जे ऑलरेडी शिक्षक आहेत तर त्यांना यांचा लाभ कुठपर्यंत मिळेल हे देखील म्हणजे समजणं मुश्किलच आहे. तर चला, अशा प्रकारच्या शिक्षक भरतीच्या न्यूजसाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.